मित्रांनो, बिग मोमेंटम देणारे स्टॉक इंट्राडे साठी स्विंग ट्रेडिंग साठी कसं काय आयडेंटिफाय करायचं, तर आज आपण तेच पाहणार आहे. स्कॅनरवर आपल्या कंडिशन लावून आपण कशा प्रकारे स्टॉकला आयडेंटिफाय करू शकतो ते आज आपण शिकणार आहे. आणि आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आला होता, त्यावर खूप छान रिस्पॉन्स आला होता आणि त्यामध्ये या स्कॅनरची डिमांड केली होती. तर ते स्कॅनर आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण इथे ह्या साईडवर आलेलो आहोत आणि ही साईडवर कसं यायचं, कशा प्रकारे आपण इथे स्कॅनरवर जायचं याची इन डिटेल माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहे. ऑलरेडी आपल्या चॅनलवर या संदर्भातले व्हिडिओ, म्हणून आता आपण त्यामध्ये न जाता थेट मुद्द्यावर येऊ. आणि तुम्ही टेन्शन घ्यायची पण गरज नाही, कारण ह्या स्कॅनरची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. लिंकवर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट ह्या स्कॅनरवर येणार आहे. मित्रांनो, तो व्हिडिओ होता मित्रांनो NR7. भरपूर जणांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यामध्ये मिळणारी बिग मोमेंटम पाहिल्यानंतर डिमांड केली होती की या संदर्भातला आपल्याला स्कॅनर हवंय. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला आहे तर त्यांना ती स्ट्रॅटर्जी तर माहिती, पण ज्यांनीही तो व्हिडिओ पाहिला नाही तर मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि एंड स्क्रीनला त्याची लिंक देऊन देईल. तुम्ही तिथे दिलेली स्ट्रॅटर्जी वापरू शकता. हे स्कॅनर आपल्याला त्या टाईपचे स्टॉक आयडेंटिफाय करून देणार आहे मित्रांनो, तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणून आपण आता त्या स्ट्रॅटर्जीवर जास्ती बोलणार नाही आहोत. जसे आपण स्टॉक पाहायला सुरुवात करू तर तेव्हा मी थोडेसे तुम्हाला त्या संदर्भातली आयडिया देईल, पण इन डिटेल माहिती तुम्हाला त्या व्हिडिओ मार्फत मिळणार आहे मित्रांनो. आणि हे स्कॅनर अप्रतिम काम करतं. सर्वात महत्वाची गोष्ट, या स्कॅनरवर तुम्हाला सातत्याने स्टॉक पाहायला मिळणार नाही मित्रांनो, कारण जी कंडिशन आहे ती कंडिशन फुलफिल व्हायलाच भरपूर टाइम लागतो आणि एक 5 ते 7 दिवसाचा कालावधी लागतो मित्रांनो. त्यामुळे अशी कंडिशन मिळणं फार क्वचित आहे, पण कधी अशी कंडिशन मिळाली तर आपल्याला यामध्ये खूप मोठा ट्रेड पाहायला मिळतो. तर मित्रांनो, या स्कॅनरचं नाव आहे NR7 आणि स्ट्रॅटर्जीचं नाव सुद्धा NR7 आहे. इथे सर्व कंडिशन लावलेले आहे. तुम्हाला स्कॅनर मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, त्यामुळे काही टेन्शन नाहीये. आपण आता याला रन केलं तर इथे रन केल्यानंतर आपल्याला खाली स्टॉक आलेले आहे. मी पहिलेही बोललो होतो आपल्याला इथे कमी स्टॉक पाहायला मिळतील, पण जेही पाहायला मिळतील ते आपल्याला बिग मोमेंटम इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंग मध्ये देऊ शकता. तर सर्वात पहिला स्टॉक आहे मित्रांनो सोना. तर चला आपण त्याला चेकआउट करूया. इथे मित्रांनो हा स्टॉक लावलेला आहे 1 डेच्या टाइम फ्रेमवर, कारण आपण ते स्कॅनर बनवलंय ते 1 डेच्या टाइम फ्रेमवर बनवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथे 1 डेची टाइम फ्रेमच लावायची आहे. आणि NR7चा तुम्हाला क्रायटेरिया माहिती आहे. इथे आपल्याला साइडवेज झालेलं मार्केट आयडेंटिफाय करायचं आणि तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 दिवस मार्केट एका रेंजमध्ये मित्रांनो. आता जेव्हाही 8 दिवस मार्केट एका लहान रेंजमध्ये, तर तुम्हाला माहिती आहे जेव्हाही ती रेंज ब्रेक होईल तर आपल्याला इथे एक मोठा ट्रेड पाहायला मिळेल. NR7 मध्ये आपण सर्वात महत्वाचं काय की 7 कॅन्डल आपल्याला एका रेंजमध्ये हव्या, तर इथे आपल्याला जवळपास 8 कॅन्डल पाहायला मिळत आहे. मग जेव्हाही ही रेंज ब्रेक होईल मित्रांनो कोणत्याही साईडला, तर आपल्याला इथे मोठी मोमेंटम पाहायला मिळेल. आता वरच्या साईडला कधी ब्रेक झाली तर खालच्या साईडला आपला स्टॉप लॉस राहील, खालच्या साईडला ब्रेक झाली तर वरच्या साईडला आपला स्टॉप लॉस राहील. आता याला इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंग साठी आपण कशा प्रकारे पाहू शकतो. जेव्हाही इंट्राडे मध्ये आपल्याला ही लेवल ब्रेक होताना दिसेल तर आपण त्याच दिवशी तिथे इंट्राडे साठी पण पोझिशन बनवू शकतो. बिकॉज ऑफ इथे सर्वांचे जे स्टॉप लॉस असेल ते ट्रिगर होईल आणि आपल्याला इथे बिग मोमेंटम पाहायला मिळेल. आणि दिवसाच्या एंडला मार्केट कधी हायला, म्हणजे सपोज इथे एक अशी वरच्या साईडला बुलिश कॅन्डल बनली आणि मार्केट वरच्या साईडला कधी क्लोज झालं तर इथे आपण त्याला कॅरी फॉरवर्ड करू शकतो येणाऱ्या काही दिवसासाठी, म्हणजे तो स्टॉक आपला स्विंग ट्रेडिंग मध्ये सुद्धा कन्वर्ट होईल. पण कधी इंट्राडे मध्ये स्टॉक परत आतमध्ये एंटर झाला तर तिथे आपल्याला आपली पोझिशन स्विंग ट्रेडिंग मधनं कट करायची, स्विंग ट्रेडिंग साठी पोझिशन बनवायची नाहीये मित्रांनो. आता हा लगेच नेक्स्ट दिवसाला ब्रेक करेल का, तर ते आपण सांगू शकत नाही. ते करेलही किंवा नाही करेल, पण आता हा स्टॉक आपल्याला आयडेंटिफाय झाला, हा आपल्या लिस्ट मध्ये लावून ठेवायचा आणि याला नेहमी चेकआउट करायचंय सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर की हा लेवल ब्रेक करतो का. भरपूर जण म्हणतात की ते स्कॅनर आहे ना डिले स्टॉक दाखवतं, तर मित्रांनो इथे डिले स्टॉक दाखवायचा आता प्रश्नच राहत नाही, कारण आपल्याला ऑलरेडी ह्या स्टॉकने रेंज मिळालेली आहे आणि ह्याचं ब्रेकआउटवर फक्त आपल्याला लक्ष ठेवायचंय. म्हणूनच मी तुम्हाला बोललो होतो की इथे आपल्याला कमी स्टॉक पाहायला मिळतील, कारण तुम्ही रेंज पाहू शकता मित्रांनो. एवढे दिवस मार्केट एका रेंज मध्ये राहणं फार क्वचित आपल्याला पाहायला मिळतं. तर या प्रकारे हे स्कॅनर काम करतं. आणि आता कधी तुम्ही ओव्हरऑल स्टॉक कधी पाहिला तर तुम्हाला इथे दिसेल एक ट्रेंड लाईन जाते आणि टोटली हा स्टॉक बुलिश आहे. तर इथे तुम्ही एक बाईंग पोझिशनला कन्सिडर करू शकता. फक्त लेवल ब्रेक होण्याचा वेट करायचा आहे. इंट्राडे साठी पाहत असणार तर 15 मिनिटाची कॅन्डल या बॉक्सच्या वरती क्लोज होणं गरजेचं आहे आणि स्विंग ट्रेडिंग साठी दिवसाची कॅन्डल ह्या बॉक्सच्या वरती क्लोज करणं गरजेचं आहे.
आणि स्टॉप लॉस मी तुम्हाला सांगितला आहे आणि इन डिटेल स्ट्रॅटर्जी आपली त्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेली आहे मित्रांनो. आता आपण दुसरा स्टॉक पाहून घेऊयात मित्रांनो. पुढचा स्टॉक आहे बर्जन पेंट आणि त्यानंतरचा आहे स्टर्लिंग अँड विल्सन. हे दोन्ही स्टॉक आपण चेकआउट करूयात. इथे आपण बर्जन पेंट लावलेला आहे आणि इथेही तुम्ही पाहू शकतात मित्रांनो हा साइडवेज आहे, पण कॅन्डल मोठी आहे म्हणजे रेंज मोठी आहे आणि त्या रेंज मध्ये स्टॉक आहे. तर इथे आपल्याला रेंज मार्क करायची. याला कशा प्रकारे ट्रेड करता हे मी तुम्हाला इन डिटेल सांगितलेलं आहे. त्यानंतरचा शेवटचा आपण स्टॉक पाहूयात. तर मित्रांनो इथेही आपल्याला एक रेंज पाहायला मिळते आणि त्या रेंज मध्येच मार्केट भरपूर दिवस झालं हे आहे. दोनदा रेंज मोडण्याचा प्रयत्न केला. एकदा मार्केट गॅप अप ओपन झालं इथे पाहू शकता आणि मार्केट खालच्या दिशेला आलं परत रेंज मध्ये. एकदा गॅप डाऊन ओपन झालं आणि परत वरच्या साईडला गेलं रेंज मध्ये. म्हणून रेंजच्या वरती किंवा खाली क्लोज होणं गरजेचं. इथे बनत असेल तर इथे रेड कॅन्डल बनायला हवी, वरच्या साईडला बनत असेल तर ग्रीन कॅन्डल बनायला हवी आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्याच्या दोन्ही अपोजिट कॅन्डल बनले. जेव्हाही ब्रेक होईल तेव्हा मोठा ट्रेड मिळेल. ह्या स्टॉकमध्ये मी तुम्हाला सांगतो कधी तुम्ही इथे नीट पाहिलं मित्रांनो मागेच काही जास्तीने आपल्याला दिसतंय की इथे सुद्धा आपल्याला एक रेंज पाहायला मिळत होती आणि जशी ती रेंज ब्रेक झाली मित्रांनो जो तुम्ही पाहू शकता मार्केटने किती मोठी इथे रॅली दिली. कधी तुम्ही पॉईंट पाहिलेत रेंज ब्रेक होण्याचे तर ते होत 459 आणि कुठपर्यंत गेलं मार्केट तर 627 पर्यंत आपल्याला टार्गेट मिळालं. म्हणजे नियर अबाउट 150 पॉईंट. कॅन्डल पाहू शकता कंटिन्यू ब्रेक झाल्यावर ग्रीन कॅन्डल बनलेला आहे. कंटिन्यू एकही रेड कॅन्डल बनली नाहीये आणि गॅप अप ओपन झालेला आहे. दर टायमाला मार्केट गॅप अप होऊन वरच्या दिशेला गेलंय. आता एवढा रनअप केल्यानंतर परत मार्केट साईडवेज झालंय म्हणून आपल्याला इथे एक मोठी ट्रेंड मिळू शकतो. या प्रकारे ही स्ट्रॅटर्जी काम करते म्हणून ही युनिक स्ट्रॅटर्जी आहे. तर मित्रांनो एक प्रकारचं तुम्ही असं समजा की हा टाइम बॉम्ब आहे आणि हा टाइम बॉम्ब आता लागलेला आहे. आता आपल्याला फुटायचा वेट करायचा. येणार 7 आहे म्हणून 7च कॅन्डल राहतील का नाही, मिनिमम 7 कॅन्डल हवे आपल्याला. पुढे जितक्या कॅन्डल बनतील तितकं तर चांगलंच आहे कारण आपल्याला मोठा ट्रेड मिळणार आहे. म्हणून हा टाइम बॉम्ब लागलेला आहे. त्या दिवशी ब्लास्ट होणार आहे त्या दिवशी आपल्याला यामध्ये ट्रेड करायचा आहे मित्रांनो. तर अशा स्ट्रॅटर्जीचा स्कॅनर मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्ही जाऊन ते चेकआउट करत जायचं आहे. कमी स्टॉक दिसतील काही काही टायमाला तुम्हाला स्टॉक सुद्धा दिसणार नाही पण याला तुम्ही नेहमी रन करत जायचं आहे. जेव्हाही स्टॉक येतील त्यांना आपल्याला इथे लावायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आणि अजून अशाच प्रकारचं काही तुम्हाला एखादा स्कॅनरवर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या स्कॅनरवर हवा आहे तर आपण तुमच्यासाठी तो नक्की बनवूयात. आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेजसाठी मित्रांनो एक लाईक एक कमेंट एक शेअर तर नक्की बनते ती तुम्ही नक्की करायची आहे. आणि अशाच प्रकारचं जेन्युअन आणि न्यू कंटेंट तुमच्यासाठी हे चॅनल नेहमी आणत असतं. चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.